नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.1 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे। cos π/2 - x येथे cos π/2 - y, sin π/2 - x आणि π/2 - y। आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे। sin π/2 मधून जर थीटा मायनस केला तर त्याची व्हॅल्यू cos असते, cos थीटा, आणि cos π/2 मधून थीटा मायनस केला तर त्याची व्हॅल्यू साइन असते। हे दोन फॉर्म्युले आहेत, त्याप्रमाणे याला आपल्याला साइन करता येईल आणि याला कॉस करता येईल। म्हणजे पायला जर 2 ने डिवाइड केलेला असेल तर साइनचं कॉस होईल आणि कॉसचं साइन होईल। हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। RHS ला हे दाखवायचं आहे -cos x + y। LHS प्रूफ, LHS इक्वल टू, ही LHS ॲज इट इज लिहून घेऊ आपण, cos ऑफ π/2 - x इंटू cos ऑफ π/2 - y मायनस साइन ऑफ π/2 - x इंटू साइन ऑफ π/2 - y। हे फॉर्म्युले आहेत। इक्वल टू कॉसचं काय होईल, साइन होईल, समोरचा अँगल x, साइन x इंटू कॉसचं साइन होईल, समोरचा अँगल y, मायनस साइनचं कॉस होईल, cos x, आणि साइनचं कॉस होईल, cos y। आपला कॉसचा फॉर्म्युला कसा आहे, साइनची पेअर आणि कॉसची पेअर, परंतु आधी कॉसची पेअर आहे नंतर साइनची पेअर असते, बरोबर आहे। म्हणजे येथे जर आपण मायनस कॉमन काढला तर हे प्लस होतील, cos x इंटू cos y असं लिहू शकतो आपण। म्हणजे हे पण मायनसच आहेत, फक्त आपण हे आधी प्लस दाखवण्यासाठी मायनस साइन कॉमन काढलेला आहे, आणि येथे प्लस आहे तर येथे मायनस होईल, sin x sin y मायनस cos x cos yच आहे, आणि हे पण मायनस मायनस प्लस sin x sin y आहे, फक्त आपण मायनस साइन कॉमन काढून अरेंजमेंट केलेली आहे। आता हा फॉर्म्युला होईल, कॉसची पेअर आहे आणि साइनची पेअर आहे, cos x इंटू cos y मायनस sin x इंटू sin y। फॉर्म्युला काय होईल, कॉसचा फॉर्म्युला कसा आहे, कॉस, दोन्ही कॉस, आणि येथे दोन्ही साइन, साइन इंटू साइन, येथे दोन्ही कॉस, कॉस इंटू कॉस, आणि ओ म्हणजे काय आहे, अपोजिट साइन, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, येथे कोणतं साइन आहे, मायनस, म्हणजे प्लस असायला पाहिजे, आणि कोणते अँगल येतील, एक्स आणि वाय अँगल। म्हणजे हा फॉर्म्युला कोणता आहे, कॉस ऑफ, येथे मायनस आलेला आहे तर ओरिजिनल काय असणार आहे, प्लस असेल, बरोबर आहे, आणि अँगल एक्स आणि वाय आहेत म्हणजे एक्स प्लस वाय। हा फॉर्म्युला कसा होईल, cos x cos y, प्लस असेल तर मायनस होईल, sin x sin y, बरोबर आहे। हा जो फॉर्म्युला आहे तो येथे आलेला आहे, त्याला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे। हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, म्हणजे -cos ऑफ x + y, इथे ब्रॅकेट नाही केला तरी चालला असता। हीच आपली RHS आहे, इक्वल टू RHS, देअरफॉर LHS इक्वल आहे RHS। नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, प्रूफ LHS इक्वल टू tan ऑफ π/4 प्लस थीटा। पहा, tan a + b या फॉर्ममध्ये आहे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे। क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्व फॉर्म्युले पाहिलेले आहेत। tan ऑफ a + b असेल तर हा फॉर्म्युला कसा आहे, दोन्ही अँगलला tan अप्लाय होईल, tan a + tan b, अपॉन, येथे प्लस असेल तर येथे 1 मायनस, दोघांचा मल्टिप्लिकेशन, tan a इंटू tan b, हा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे आपल्याला, म्हणजे काय होईल, दोघांनाही tan अप्लाय होईल, tan π/4 प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस, दोघांचा मल्टिप्लिकेशन, tan π/4
इंटू टॅन थीटा इक्वल टू टॅन पाय बाय 4 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टॅन पाय बाय 4 म्हणजे काय, टॅन 45 डिग्री, पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. ही व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजे टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 पुट करू आपण, प्लस टॅन थीटा अपॉन हे 1 मायनस टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 इंटू टॅन थीटा. इथे रिझन पण लिहा, सिन्स टॅन पाय बाय 4 इक्वल टू 1. देअरफॉर 1 प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस 1 इंटू टॅन थीटा म्हणजे टॅन थीटा. हीच आपली RHS आहे. फक्त येथे आपल्याला टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा होता आणि टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू पुट करायची होती, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. येथे आपल्याला RHS आधी घ्यायची आहे, RHS, आणि नंतर LHS आपल्याला इक्वल आणायचे आहे. प्रूव्ह ही साईड आधी घेऊ आपण, कारण इथे फॉर्म्युले अप्लाय करता येतील आपल्याला. RHS आहे टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन टॅन ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स. फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. टॅन ए प्लस बी म्हणजे काय होईल, दोघांनाही टॅन अप्लाय होईल. टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स अपॉन इथे प्लस असल्यामुळे 1 मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स. फॉर्म्युला अप्लाय केला आपण. फॉर्म्युला कसा आहे, टॅन ऑफ ए प्लस बी असेल तर हा फॉर्म्युला आहे, दोघांनाही टॅन अप्लाय होईल म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी. येथे प्लस असेल तर येथे मायनस येईल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन टॅन ए इंटू टॅन बी. मायनसचा फॉर्म्युला असेल तर येथे मायनस येईल, येथे प्लस येईल. तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण. आता खाली मायनसचा फॉर्म्युला आहे म्हणजे येथे मायनस येईल आणि येथे प्लस येईल. दोघांनाही टॅन अप्लाय होईल. टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स आणि अपॉन येथे मायनस असल्यामुळे 1 प्लस दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स. याला डिवाइड करायचं आहे याने. आपण काय करू, हे साईन मल्टिप्लिकेशन करू म्हणजे याचा रेसिप्रोकल होईल. ही टर्म वर जाईल आणि ही टर्म खाली येईल. किंवा इथे टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू पुट करू आपण एका स्टेपमध्ये. टॅन पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 ती व्हॅल्यू 1 असते, बरोबर आहे. 1 प्लस हे टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 होईल. 1 इंटू टॅन एक्स म्हणजे फक्त टॅन एक्स लिहू आपण, असं लिहिता येईल आपल्याला. ही व्हॅल्यू 1 आहे, 1 इंटू टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स. त्याचप्रमाणे हे काय होईल, 1 ही व्हॅल्यू 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस हे पण 1 होतील, 1 इंटू टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स. पुढे रिझन पण लिहा. टॅन पाय बाय 4 ही व्हॅल्यू 1 आहे, त्या व्हॅल्यूऐवजी आपण 1 पुट केला. आता आपण हे साईन मल्टिप्लिकेशन करू म्हणजे याचा रेसिप्रोकल होईल. ही RHS आहे आपली. देअरफॉर RHS इक्वल टू 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स. हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करू तर याचा रेसिप्रोकल होईल, बरोबर आहे. हे डिव्हिजन साईन कॅन्सल करू, येथे मल्टिप्लिकेशन घेऊ तर याचा रेसिप्रोकल होईल. ही टर्म वर जाईल, 1 प्लस टॅन एक्स आणि 1 मायनस टॅन एक्स इक्वल टू. आता काय लिहिता येईल आपल्याला, वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन. या दोन टर्म सेम आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन सेम असल्यामुळे स्क्वेअर होईल. 1 प्लस टॅन एक्स हा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. खालचा मल्टिप्लिकेशन, दोन्ही टर्म सेम आहेत म्हणजे 1
मायनस टॅन एक्स याचा स्क्वेअर होईल. एकाच ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. याला स्क्वेअर आहे, याला स्क्वेअर आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स. दोघांना स्क्वेअर असल्यामुळे या ब्रॅकेटचा स्क्वेअर करू आपण. हीच आपली LHS आहे. बरोबर आहे. 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स स्क्वेअर. देअरफोर LHS इक्वल आहे RHS. पहा इथे RHS वरून आपण LHS इक्वल दाखवलेले आहे, कारण RHSला आपल्याला हे फॉर्म्युले अप्लाय करता आले असते, टॅन A प्लस बी आणि टॅन A मायनस बी. त्यामुळे आपण आधी RHS सॉल्व केलेले आहे, नंतर LHS इक्वल दाखवलेले आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 LHS. पहा RHSला फक्त आपल्याला कॉस A आला पाहिजे, एवढी मोठी LHS आहे. LHS आहे साइन ऑफ n प्लस 1 इंटू ए. हा साईनला अँगल आहे एवढा, इंटू साइन ऑफ n प्लस 2 इंटू ए प्लस कॉस ऑफ n प्लस 1 इंटू ए इंटू कॉस ऑफ n प्लस 2 इंटू ए. पहा एवढी LHS आहे. इक्वल टू साइन ऑफ ए ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल NA प्लस ए होईल. ए ने मल्टिप्लाय केला आपण, इंटू साइन ऑफ NA प्लस 2A प्लस कॉस ऑफ NA प्लस ए इंटू कॉस ऑफ NA प्लस 2A. सपोज हा x आहे, NA प्लस ए म्हणजे x आहे, NA प्लस ए म्हणजे x आहे. इकडे ही व्हॅल्यू म्हणजे y आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे y आहे. म्हणजे फॉर्म्युला तयार होईल साइन x इंटू साइन y प्लस कॉस x इंटू कॉस y. पहा साइन x इंटू साइन y आणि प्लस कॉस x इंटू कॉस y या फॉर्ममध्ये तयार होत आहे. बरोबर आहे. याप्रमाणे फॉर्म्युला तयार होत आहे आपला. अँगल फक्त मोठा आहे इथे. जर आपण x आणि y कन्सिडर केले ते अँगल म्हणजे, तर याप्रमाणे तयार होत आहे साइन x इंटू साइन y प्लस कॉस x इंटू कॉस y. पहा साइन आणि साइन आहे, साइनची पेअर आणि कॉसची पेअर, म्हणजे हा फॉर्म्युला साइनचा होणार नाही, कॉसचा होईल, कारण दोन्ही साइन आहेत दोन्ही कॉस आहेत. बरोबर आहे. म्हणजे फॉर्म्युला कॉसचा होईल. कॉसचा फॉर्म्युला कोणता होईल, प्लस वाय होईल का मायनस वाय होईल. कॉसमध्ये साइन चेंज होत असते, येथे प्लस आलेला आहे म्हणजे येथे मायनस असेल. याप्रमाणे फॉर्म्युला तयार होईल. बरोबर आहे. हा फॉर्म्युला याचा तयार होईल. म्हणजे आपण काय लिहिणार, एवढा टर्म म्हणजे कॉस होईल, कॉस ऑफ एक्स मायनस वाय. एक्स म्हणजे हा ब्रॅकेट NA प्लस ए आणि मायनस वाय म्हणजे हा ब्रॅकेट येईल, म्हणजे तो अँगल NA प्लस 2A. पहा फक्त आपण अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे कॉस ऑफ हे NA प्लस ए मायनस NA होईल, मायनसने मल्टिप्लाय करू, मायनस 2A होईल, इक्वल टू प्लस NA मायनस NA कॅन्सल होतील, मायनस 2A आणि प्लस ए म्हणजे मायनस ए होईल, कॉस ऑफ मायनस ए होईल. परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, फक्त कॉस ए पाहिजे. पहा आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे, कॉस मायनस थिटा असेल तर हे साईन आपण विचारात नाही घेतलं तरी चालतं. याची व्हॅल्यू किती असते, कॉस थिटा असते. पहा कॉस मायनस थिटा असेल तर कॉस थिटा आन्सर येते. जर साईनला मायनस थिटा असेल तर ते साईन बाहेर येते, म्हणजे मायनस थिटा याप्रमाणे. परंतु कॉसला मायनस थिटा असेल तर त्याची व्हॅल्यू कॉस थिटा आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, फक्त कॉस ए. हा साईन विचारात नाही घेतला तरी चालेल. येथे रिझन पण लिहा, कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा याप्रमाणे. ही आपली RHS आहे. देअरफोर LHS
इक्वल आहे RHS. नेक्स्ट सब क्वेश्चन 5, LHS इक्वल टू √2 प्रूफ √2 इंटू कॉस π/4 मायनस ए. पहा इथे कॉस ए मायनस बी तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. कॉस ऑफ ए मायनस बी हा फॉर्म्युला कसा आहे पहा. कॉसचा फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. कॉसचा फॉर्म्युला पाहिजे ए मायनस बी किंवा ए प्लस बी. तर तो फॉर्म्युला कसा असेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सी आहे इथे यस आहे. सी म्हणजे कॉसची पेअर म्हणजे दोन्ही कॉस घेणार आपण. हे अँगल दोघांना ॲड करणार आपण. कॉसची पेअर म्हणजे कॉस ए कॉस बी आणि साईनची पेअर म्हणजे साईन ए. अँगल दोन्ही पण घ्यायचे साईन ए साईन बी. येथे ओ म्हणजे काय आहे अपोजिट. ओ म्हणजे अपोजिट म्हणजे येथे मायनस असेल तर आपण येथे प्लस घेणार. येथे प्लस असेल तर मायनस घेणार. येथे काय आहे मायनस आहे तर आपण काय घेणार प्लस. पहा याचा फॉर्म्युला काय होईल याप्रमाणे होणार आहे. कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी. येथे मायनस असल्यामुळे येथे प्लस येईल आणि साईन ए साईन बी. पहा कॉसचा फॉर्म्युला सपोज आपल्याला कॉस एक्स प्लस वाय हा फॉर्म्युला करायचा आहे. हा फॉर्म्युला काय असेल पहा. कॉससाठी आपण काय करणार दोन्ही कॉस म्हणजे कॉस एक्स कॉस वाय. कॉसची पेअर इकडे साईनची पेअर आणि अपोजिट साईन. येथे प्लस असेल तर या फॉर्म्युल्यात मायनस येईल. येथे प्लस आहे म्हणजे साईन मायनस येणार आहे. कॉसची पेअर म्हणजे कॉस एक्स कॉस वाय कॉस एक्स कॉस वाय आणि साईनची पेअर मध्ये मायनस साईन येईल आणि साईनची पेअर साईन एक्स साईन वाय साईन एक्स साईन वाय याप्रमाणे. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. हे √2 ॲज इट इज. कॉसची पेअर म्हणजे काय होईल पहा इथे मध्ये प्लस साईन येणार आहे त्यामुळे इथे आपण ब्रॅकेट करू. कारण ब्रॅकेट नाही केला तर प्लसने सेपरेट होईल म्हणजे √2 आपले मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत याला. त्यामुळे आपण काय करू येथे ब्रॅकेट करू. कॉसची पेअर कॉस π/4 इंटू कॉस ए. येथे मायनस असल्यामुळे प्लस कारण कॉस आहे आणि साईनची पेअर म्हणजे साईन π/4 इंटू साईन ए. खूप सोपे आहेत फॉर्म्युले. पहा आता काय करू आपण √2 यांचे व्हॅल्यू पुट करू. कॉस π/4 ही व्हॅल्यू म्हणजे कॉस 45 आणि साईन π/4 म्हणजे साईन 45. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. पहा कॉस π/4 म्हणजे 45 ती पण व्हॅल्यू 1/√2 आहे आणि साईन π/4 ही पण व्हॅल्यू किती आहे 1/√2 आहे. 1/√2 कॉस ए प्लस 1/√2 साईन ए इक्वल टू हे √2 येथे 1/√2 आहेत. येथे पण 1/√2 आहे ते कॉमन काढू आपण म्हणजे बाहेर येतील 1/√2. तर इकडे काय राहील कॉस ए आणि प्लस साईन ए कारण कॉमन काढलेलं आहे आपण हे साईन ए. पहा हे √2 कॅन्सल होतील. हे वर आहेत हे खाली आहेत म्हणजे कॅन्सल होतील. काय राहील कॉस ए प्लस साईन ए कॉस ए प्लस साईन ए. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 प्रूफ LHS इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय कॉस ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू कॉस ए मायनस बी तो फॉर्म्युला अप्लाय करू. पहा कॉस एक्स मायनस वाय फॉर्म्युला कसा होईल पहा. कॉसचा फॉर्म्युला आहे मायनसमध्ये आहे म्हणजे साईन पुढे प्लस येणार आहे आणि कॉसची पेअर आणि साईनची पेअर आणि साईन अपोजिट म्हणजे कॉसची पेअर म्हणजे कॉस एक्स कॉस वाय. मायनस आहे तर कॉससाठी प्लस होईल आणि साईनची पेअर म्हणजे साईन एक्स साईन वाय साईन एक्स साईन वाय. हा फॉर्म्युला तयार होईल बरोबर आहे. कॉस एक्स कॉस वाय
मायनसचं प्लस होईल साईन एक्स साईन वाय अपॉन कॉस एक्स प्लस वाय, इथे प्लस आहे फक्त साईन मायनस येईल म्हणजे कॉस एक्स कॉस वाय, इथे प्लस आहे तर मायनस होईल आणि साईनची पेअर साईन एक्स साईन वाय इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, कॉट आणायचं आहे, कॉट एक्स आणि कॉट वाय. कॉस एक्स आहे, कॉस एक्सला आपल्याला साईन एक्सने डिवाईड करावे लागेल म्हणजे काय होईल कॉट येईल. येथे कॉस वाय आहे म्हणजे आपल्याला साईन वायने डिवाईड करावं लागेल म्हणजे येथे कॉट वाय येईल आणि येथे 1 पाहिजे प्लस 1साठी हे कॅन्सल व्हायला पाहिजे म्हणजे आपण काय करू साईन एक्स इंटू साईन वाय इथे लिहिणार आपण डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय साईन एक्स इंटू साईन वाय. या टर्मने आपण काय करू न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला डिवाइड करू आपण इक्वल टू कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साईन एक्स इंटू साईन वाय. याला डिवाइड करायचं आहे आपल्याला साईन एक्स इंटू साईन वायने, साईन एक्स इंटू साईन वाय, कारण हे कॅन्सल होतील आणि आपल्याला 1 मिळेल बरोबर आहे. हे कॅन्सल होतील आणि खाली आपल्याला -1 मिळेल. +1 आणि -1 येण्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपल्याला डिवाइड करायचं आहे कॉस वाय मायनस साईन एक्स इंटू साईन वाय. याला पण डिवाइड करू आपण साईन एक्स साईन वायने, साईन एक्स साईन वाय. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण सेम टर्मने डिवाइड केलेला आहे, काहीच बदल होत नाही. इक्वल टू इथे काय करू आपण प्लस साईनने सेपरेट करू, हा डिनोमिनेटर इकडे घेऊ आणि इकडे पण घेऊ, प्लसने सेपरेट होईल हा डिनोमिनेटर म्हणजे काय होईल कॉस एक्स कॉस वाय अपॉन साईन एक्स साईन वाय अपॉन साईन एक्स साईन वाय. हे प्लस साईन दोघाखाली पण हा डिनोमिनेटर येणार आहे, प्लस साईनने सेपरेट होईल साईन एक्स साईन वाय, साईन एक्स इंटू साईन वाय. इथे काय येईल साईन एक्स साईन वाय अपॉन साईन एक्स साईन वाय. इथे पण मायनस साईनने आपण सेपरेट करू हा डिनोमिनेटर कॉस एक्स कॉस वाय, कॉस एक्स कॉस वाय अपॉन साईन एक्स साईन वाय. मायनसने सेपरेट होईल साईन एक्स साईन वाय, साईन एक्स साईन वाय अपॉन साईन एक्स साईन वाय. साईन एक्स साईन वायने आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला का डिवाइड केलेलं आहे, कारण पुढे हे सेपरेट केल्यानंतर हे कॅन्सल होतील बरोबर आहे. याची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला आणि साईन एक्सने डिवाइड केलेलं आहे म्हणजे कॉस अपॉन साईन कॉट येणार आहे आणि कॉस अपॉन साईन कॉट येईल म्हणजे कॉट एक्स आणि कॉट वाय मिळणार आहे, त्यामुळे आपण डिवाइड केलेलं आहे. आता हे कॅन्सल झालेलं आहे म्हणजे याची व्हॅल्यू 1 आहे, 1/1 दोघांना डिवाइड केला आपण 1/1 म्हणजे 1 होईल. इथे कॉस अपॉन साईन येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे पण कॉस वाय अपॉन साईन वाय आहे, हे पण कॉस एक्स अपॉन साईन एक्स आहेत, हे कॉस वाय अपॉन साईन वाय. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल, अँगल एक्स आहे कॉट एक्स. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल, अँगल वाय आहे बरोबर आहे. प्लस हे कॅन्सल झालेलं आहे म्हणजे 1 अपॉन कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल, कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल वाय आणि हा -1. येथे अँगल वाय आहे, येथे पण वाय अँगल आहे म्हणजे कॉटला पण अँगल वाय येणार आहे बरोबर आहे. कॉट वाय -1 ही आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण दोन्ही साईड इक्वल दाखवलेले आहेत. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. प्रूफ LHS इक्वल टू कॉस ऑफ
एक्स प्लस वाय इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय. पहा येथे प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करू, येथे मायनसचा. कॉसचा फॉर्म्युला आहे एक पेअर कॉसची म्हणजे कॉस एक्स इंटू कॉस वाय. येथे प्लस आहे तर कॉसला मायनस होईल आणि साईनची पेअर म्हणजे साईन एक्स साईन वाय. पहा येथे मायनस साईनने दोन टर्म सेपरेट झालेले आहेत म्हणून येथे आपण ब्रॅकेट करू, कारण हा मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे आपण. पुढचा घ्यायचा आहे म्हणजे दोघांचाही मल्टिप्लिकेशन म्हणजे हा एक ब्रॅकेट येईल आणि याचा एक ब्रॅकेट येणार आहे. कॉसचा फॉर्म्युला कॉस ए मायनस बी म्हणजे काय होईल कॉस एक्स कॉस वाय. कॉसची पेअर मायनस ऐवजी प्लस येईल आणि साईनची पेअर म्हणजे साईन एक्स साईन वाय. इक्वल टू. पहा हे दोन ब्रॅकेट सारखेच आहेत, फक्त इथे मायनस आहे इथे प्लस आहे. टर्म सारखे आहेत. कॉस एक्स कॉस वाय तर इथे कॉस एक्स कॉस वाय आहे. साईन एक्स साईन वाय येथे पण साईन एक्स साईन वाय आहे, फक्त इथे मायनस येथे प्लस. जर दोन्ही साईन सेम असते तर आपण काय केलं असतं ब्रॅकेटचा स्क्वेअर केला असता, कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. परंतु ऑपोजिट आहेत म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. येथे पहिलं मायनस आहे आणि दुसरा ब्रॅकेट प्लसचा आहे, याप्रमाणे आहे. याचा आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. सपोज हा ए आहे हा बी आहे हा ए हा बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. सपोज हा ए घेऊ आपण, हा बी हा ए आहे आणि हा बी आहे. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण काय लिहिणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफोर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल कॉस स्क्वेअर एक्स. येथे मल्टिप्लिकेशन आहे दोन टर्म आहेत म्हणजे दोघांचा स्क्वेअर होईल. कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय होईल आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर एक्स इंटू साईन स्क्वेअर वाय. पायचा स्क्वेअर केला आपण कॉस एक्स आणि कॉस वाय. ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, परंतु दोघांना आपण सेपरेट स्क्वेअर दिलेला आहे कारण दोन टर्म आहेत कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर वाय याप्रमाणे. पहा या दोन ब्रॅकेटची व्हॅल्यू एवढी आलेली आहे. हे आता कॅन्सल करू आपण. पुढे रिझन पण लिहा. सिन्स ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये असेल आणि ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पहा आर एच एसला आपल्याला कॉस स्क्वेअर वाय दाखवायचा आहे. कॉस स्क्वेअर वाय दाखवायचा आहे आर एच एसला आणि साईन स्क्वेअर एक्स दाखवायचा आहे. या दोन व्हॅल्यू राहू देऊ आपण. कॉसला आपण साईनमध्ये कन्वर्ट करू आणि या साईनला आपण कॉसमध्ये कन्वर्ट करू. पहा इक्वल टू कॉसला आपण साईनमध्ये कन्वर्ट करू म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स होईल. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स. हे ॲज इट इज कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. साईन स्क्वेअर वायला आपण कन्वर्ट करू कॉस स्क्वेअर वायमध्ये म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय होईल. पहा साईन स्क्वेअर वाय म्हणजे काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय आणि कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स. आता याने मल्टिप्लाय करू आपण. कॉस स्क्वेअर वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि साईन स्क्वेअर एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण. पहा 1 इंटू कॉस स्क्वेअर वाय म्हणजे कॉस स्क्वेअर वाय होईल. हे मायनस साईन या दोघांचा मल्टिप्लिकेशन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. हे मायनस याने मल्टिप्लाय करू साईन स्क्वेअर एक्स होईल. हे मायनस मायनस प्लस होतील साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. पहा ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे. साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. हे मायनस आहेत हे प्लस आहेत कॅन्सल होतील. काय राहील कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स हीच आपली आर एच एस आहे. इक्वल टू कॉस स्क्वेअर वाय मायनस साईन स्क्वेअर एक्स इक्वल टू आर एच एस. देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस. क्वेश्चन नंबर 8 प्रूफ एल एच एस. पहा ही एल एच एस आहे इक्वल टू आपल्याला साईन आणि साईनच्या फॉर्ममध्ये आर एच एस आणायचे आहे. म्हणजे टॅनला आपल्याला साईन आपण कॉस लिहिता येईल
tan 5a म्हणजे काय लिहिणार आपण, पहिल्या स्टेपमध्ये ही LHS लिहून घ्या. नंतर टॅनला आपण कसं लिहिणार, साईन अपॉन कॉस, म्हणजे साईन 5a अपॉन कॉस 5a. टॅनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा बेसिक फॉर्म्युला आहे. मायनस टॅन 3a म्हणजे साईन 3a, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, अँगल जो आहे तो घेणार आपण, साईन 3a अपॉन कॉस 3a अपॉन टॅन 5a म्हणजे साईन 5a अपॉन कॉस 5a प्लस टॅन 3a म्हणजे साईन 3a अपॉन कॉस 3a. पहा इथे आपल्याला साईनचे फॉर्म्युले तयार करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. आपल्याला येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, साईन 5a इंटू कॉस 3a, साईन 5a इंटू कॉस 3a. हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस साईन, साईन 3a इंटू कॉस 5a आणि अपॉनमध्ये काय येईल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे कॉस 5a इंटू कॉस 3a. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण, हे अपॉन, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला आपण. आता हा घेऊ, साईन 5a इंटू कॉस 3a, हा मल्टिप्लिकेशन, नंतर हा मल्टिप्लिकेशन, नंतर हा मल्टिप्लिकेशन, साईन 5a इंटू कॉस 3a मध्ये प्लस साईन, साईन 3a इंटू कॉस 5a आणि अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन, कॉस 5a इंटू कॉस 3a. पहा हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे कॅन्सल होतील. काय राहील, साईन 5a इंटू कॉस 3a मायनस साईन 3a इंटू कॉस 5a अपॉन साईन 5a इंटू कॉस 3a प्लस साईन 3a इंटू कॉस 5a. पास साईन कॉस मायनस साईन कॉस म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे, साईनचा फॉर्म्युला आहे. पेअर असेल तर कॉसचा फॉर्म्युला, येथे कॉसची पेअर येथे साईनची पेअर असेल तर कॉसचा फॉर्म्युला साईन आणि कॉस, असं अल्टरनेट असेल तर साईनचा फॉर्म्युला. साईनसाठी साईन चेंज होत नसते, बरोबर आहे, म्हणजे मायनस आहे. म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे, अँगल कोणते आहेत, 5a आणि 3a, हे दोन अँगल आहेत 5a आणि 3a, म्हणजे साईनचा फॉर्म्युला होईल मायनसचा, बरोबर आहे. म्हणजे साईन ऑफ, याचा आन्सर काय मिळेल आपल्याला, इक्वल टू, फॉर्म्युला कोणता आहे, साईन ऑफ 5a मायनस 3a, 5a मायनस 3a हा फॉर्म्युला तयार होईल. आपण हा फॉर्म्युला साईन आणि कॉस, कॉस आणि साईन आहे, म्हणजे हा साईनचा फॉर्म्युला आहे, प्लस असल्यामुळे साईनला प्लसच राहील, म्हणजे साईन 5a प्लस 3a हा फॉर्म्युला आहे तो. साईन ऑफ 5a प्लस 3a, 5a मायनस 3a म्हणजे काय होईल, 2a, या दोघांची सबट्रॅक्शन 2a, या दोघांची ॲडिशन 8a, साईन ऑफ 5 प्लस 3 म्हणजे 8a होतील. ही आपली RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, प्रूफ. पहा येथे सर्वात मोठा अँगल 8 थीटा आहे, हा 5 थीटा, हा 3 थीटा. 5 थीटा आणि 3 थीटा यापेक्षा मोठा 8 थीटा आहे, म्हणजे 8 थीटा याला आपण असं लिहू शकतो 5 थीटा प्लस 3 थीटा, बरोबर आहे. आपल्याला टॅन 8 थीटा म्हणजे आपलं कसं लिहिता येईल, टॅन
याला आपण असं लिहू शकतो 5 थीटा प्लस 3 थीटा. या टर्मला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. पण टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार होईल, दोघांनाही टॅन अप्लाय होईल, म्हणजे टॅन 5 थीटा प्लस टॅन 3 थीटा अपॉन येथे प्लस असल्यामुळे 1 मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन टॅन 5 थीटा इंटू टॅन 3 थीटा. ही व्हॅल्यू आहे टॅन 8 थीटाची. आता आपण काय करू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे याने मल्टिप्लाय करू या दोन टर्मला. काय होईल, टॅन 8 थीटा होईल आणि हे मायनस या तिघांचा मल्टिप्लिकेशन होईल टॅन 8 थीटा इंटू टॅन 5 थीटा इंटू टॅन 3 थीटा. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन, या टर्मने या दोन्ही टर्मला आपण मल्टिप्लाय केलेला आहे. इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन टॅन 5 थीटा प्लस टॅन 3 थीटा. पहा, LHS तयार करण्यासाठी आपल्याला या दोन टर्म या साईडला पाहिजेत. हे टॅन 8 थीटा ही टर्म आपण या साईडला आणू. या साईडला टर्म आणली तर मायनसमध्ये येईल, मायनस टॅन 5 थीटा होतील. आणि ही पण टर्म आपण या साईडला आणू म्हणजे ती पण मायनसमध्ये येईल, मायनस टॅन 3 थीटा. पहा, LHS आलेली आहे, बरोबर आहे. इक्वल टू एवढी टर्म आपण त्या साईडला पास करू. येथे मायनसमध्ये आहे, इकडे प्लसमध्ये येईल, म्हणजे टॅन 8 थीटा इंटू टॅन 5 थीटा इंटू टॅन 3 थीटा. ही LHS आणि ही RHS आलेली आहे, बरोबर आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा, येथे सर्वात मोठा अँगल 50 डिग्री आहे, हा 40 आहे, हा 10 आहे, 50 डिग्री आहे. प्रूफ म्हणजे 50 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो, 40 प्लस 10 असं लिहिता येईल आपल्याला. 40 डिग्री प्लस 10 डिग्री म्हणजे टॅन 50 डिग्री इक्वल टू टॅन 50 ऐवजी आपण हे लिहिणार 40 डिग्री प्लस 10 डिग्री. टॅन ए प्लस बी हा फॉर्म्युला अप्लाय करू. देअरफॉर टॅन 50 डिग्री इक्वल टू दोघांनाही टॅन अप्लाय होईल, टॅन 40 डिग्री प्लस टॅन 10 डिग्री अपॉन येथे प्लस असल्यामुळे खाली 1 मायनस येईल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन टॅन 40 डिग्री इंटू टॅन 10 डिग्री. पहा, फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण, टॅन ए प्लस बीचा. टॅन ऑफ ए प्लस बी असेल तर आपण काय करतो, दोघांना टॅन अप्लाय करतो म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन येथे प्लस असल्याने येथे मायनस येईल, टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला येथे. पण आता आपण काय करू, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे टॅन 50ने या दोन टर्मला आपण मल्टिप्लाय करणार. 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे टॅन 50 होतील, टॅन 50ने या दोन टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे मायनस टॅन 50 इंटू टॅन 40 इंटू टॅन 10 डिग्री, बरोबर आहे. या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण. इक्वल टू या साईडला हा मल्टिप्लिकेशन म्हणजे टॅन 40 प्लस टॅन 10 डिग्री. पहा, फक्त इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा, टॅन 50 पण आहे, टॅन 40 पण आहे, टॅन 10 पण आहे, टॅन 10 पण आहे. म्हणजे या दोन टर्म आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. तर या कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, टॅन 50 आहे तर याला आपण असं लिहू शकतो, देअरफॉर टॅन 50 डिग्री मायनस टॅन 50ला आपण असं लिहू, टॅन 90 मायनस 40
50ला आपण कसं लिहिलेलं आहे 90 मायनस 40, 90 डिग्री मायनस 40 डिग्री इंटू टॅन 40 डिग्री म्हणजे आपण 1 कॉट लिहू शकतो, कॉट 40 डिग्री. टॅन म्हणजे काय 1 कॉट, अँगल आहे 40 डिग्री आणि इंटू हे टॅन 10 डिग्री. या दोन टर्म कॅन्सल करण्यासाठी आपण ती अरेंजमेंट केलेली आहे. हे टॅन 40 डिग्री आणि प्लस टॅन 10 डिग्री. देअरफॉर हे टॅन 50 डिग्री मायनस टॅन 90 मायनस थीटा असेल. फॉर्म्युला कसा आहे, टॅन 90 किंवा π/2 मायनस थीटा असेल तर त्याची व्हॅल्यू कॉट असते, कॉट थीटा. हा फॉर्म्युला आहे. सिन्स 90 म्हणजे π/2 असेल तर टॅनचं कॉट होईल. त्याप्रमाणे याची व्हॅल्यू काय आहे, कॉट आहे, कॉट थीटा म्हणजे 40 डिग्री. हे 1 कॉट का केलेले आहेत, कारण इथे कॅन्सल होतील ते. आता याची व्हॅल्यू आपण कॉटमध्ये दाखवलेली आहे. हे 1 कॉट झालेलं आहे म्हणजे हे आता कॅन्सल होतील, बरोबर आहे. हे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील आणि हे टॅन 10 डिग्री, टॅन 10 डिग्री इक्वल टू हे ॲज इट इज टॅन 40 प्लस टॅन 10. देअरफॉर टॅन 50 डिग्री, हे टॅन 50 डिग्री हे मायनस साईन हे कॅन्सल झालेलं आहे. हे टॅन 10 डिग्री, टॅन 10 डिग्री इक्वल टू टॅन 40 प्लस टॅन 10 डिग्री. आपल्याला काय पाहिजे, टॅन 50ची व्हॅल्यू पाहिजे. ही टर्म या साईडला राहू देऊ आपण. देअरफॉर टॅन 50 डिग्री इक्वल टू हे टॅन 40 प्लस टॅन 10 डिग्री. हे या साईडला मायनसमध्ये आहेत, आपण त्या साईडला नेऊ म्हणजे प्लस होतील, प्लस टॅन 10 डिग्री. देअरफॉर टॅन 50 इक्वल टू टॅन 40 प्लस टॅन 10 प्लस टॅन 10, 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील, 2 टाइम्स टॅन 10 डिग्री. हीच आपली LHS आणि RHS आहे. ही LHS आणि ही RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. फक्त या दोन टर्म येथे कॅन्सल होणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. प्रूव्ह LHS cos 27 डिग्री प्लस sin 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री मायनस sin 27 डिग्री. ही LHS आहे. आपल्याला RHSला टॅन 72 दाखवायचे आहेत. टॅन दाखवायचा आहे आपल्या RHSला. RHSला टॅन आला पाहिजे म्हणजे इथे साईन आहे. साईनला जर कॉसने डिवाइड केलं तर टॅन येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला cos 27ने डिवाइड करू. डिवाइड एन अँड डी. कारण RHSला टॅन आला पाहिजे त्यासाठी इकडे साईन आहे. साईनला आपण कॉसने डिवाइड केलं तर टॅन येईल. त्यामुळे आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला cos 27 अँगल आपल्याला सारखाच घ्यावा लागेल. साईनला 27 आहे म्हणजे कॉसला 27 घ्यावा लागेल तरच टॅन 27 होईल, बरोबर आहे. देअरफॉर मग LHS काय होईल, देअरफॉर LHS इक्वल टू येथे दोन टर्म आहेत आपल्याला डिवाइड करायचं आहे cos 27ने म्हणजे याच्या खाली कॉस येईल आणि याच्या खाली पण कॉस येईल, बरोबर आहे. म्हणजे cos 27 डिग्री अपॉन cos 27 कारण cos 27ने डिवाइड केल्यानंतर तो डिनोमिनेटर सेपरेट होणार आहे प्लस साईनने. दोघांच्याही खाली cos 27 येईल, sin 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री. येथे आपण डिवाइड करू म्हणजे cos 27 डिग्री अपॉन cos 27 डिग्री हे मायनस sin 27 अपॉन sin 27 इक्वल टू हे कॅन्सल होतील 1/1 म्हणजे 1 होईल प्लस
साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल. अँगल आहे 27 डिग्री, टॅन 27 डिग्री. पहा याची व्हॅल्यू येईल टॅन 27 डिग्री. पहा इथे हे कॅन्सल होतील, 1 हे मायनस याची व्हॅल्यू, सॉरी येथे कॉस आहे, कॉसने आपण डिवाइड केलेलं आहे. याची व्हॅल्यू साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन 27 डिग्री. पहा आपल्याला टॅनची व्हॅल्यू किती पाहिजे, 72 डिग्री पाहिजे. हे 27 आहेत म्हणजे 72 यामधून 27 मायनस केले आपण तर काय मिळेल आपल्याला, 45 डिग्री. बरोबर आहे, म्हणजे 45 डिग्री पाहिजे आपल्याला. येथे 1 आहे म्हणजे 1ला आपण असं लिहू शकतो, 1 म्हणजे काय, टॅन 45 डिग्री. कारण टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 1. येथे काय करू आपण, सपोज 1 आहे प्लस हे टॅन 27 डिग्री आहेत अपॉन हे 1 हे मायनस येथे 1ने मल्टिप्लाय करू, 1 इंटू, काहीच बदल होणार नाही. बरोबर आहे, या टर्मला 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काहीच बदल होणार नाही. टॅन 27 डिग्री फक्त इथे आपण 1ने मल्टिप्लाय केलेला आहे, टर्म ॲज इट इज आहेत. आता काय करू आपण, येथे आपण हा जो 1 आहे इथे आपण ही व्हॅल्यू पुट करू. 1 म्हणजे काय, टॅन 45 आणि हा 1 जो आहे येथे पण टॅन 45 पुट करू आपण. LHS इक्वल टू 1 म्हणजे काय पुट करणार आपण, टॅन 45 डिग्री आणि हे प्लस टॅन 27 डिग्री अपॉन हा 1. येथे आपल्याला फॉर्म्युला टाईप करायचा आहे, फॉर्म्युला आणायचा आहे इथे आपल्याला. हे 1 मायनस हा जो 1 आहे आपण घेतलेला त्याची व्हॅल्यू आपण काय पुट करू, टॅन 45 आणि हे इंटू टॅन 27. आता हा फॉर्म्युला कोणता होईल, टॅन ऑफ, हा फॉर्म्युला याचा होईल. हा फॉर्म्युला जो आहे टॅन 45 प्लस 27 असं लिहू शकतो. एवढ्या टर्मऐवजी असं लिहिता येईल आपल्याला, कारण हा जो फॉर्म्युला टॅन ऑफ ए प्लस बी जर सॉल्व केला आपण तर दोघांनाही टॅन अप्लाय होईल. बरोबर आहे, आणि येथे प्लस असल्यामुळे येथे मायनस येईल, 1 मायनस टॅन 45 इंटू टॅन 27 म्हणजे हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. बरोबर आहे, याला आपण असं लिहिलेलं आहे. ही ॲडिशन करू आपण, 45 प्लस 27 म्हणजे 72 होतील. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हे 27 आहेत आणि हे 72 आहेत, याचं अपोजिट आहे 27 आणि 72. परंतु 72 आपल्याला कसे मिळतील, 72 मधून हे 27 मायनस केले आपण तर आपल्याला 45 कमी पडतात, 45. त्यामुळे आपण येथे 45 म्हणजे टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे, या 1 ऐवजी ही व्हॅल्यू पुट केली आपण. आणि येथे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये येथे जी टर्म आहे ती येथे पाहिजे आपल्याला, ती नव्हती. त्यामुळे आपण 1 इंटू केलेलं आहे, म्हणजे 1 ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट केलेली आहे, म्हणजे आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. प्रूफ 45 डिग्रीला आपण कसं लिहू शकतो, 35 डिग्री प्लस 10 डिग्री. हे दोन्ही पण अँगल येथे आहेत. बरोबर आहे, 10 आणि 35. जर आपण 35 घेतला, 35ला जर आपण सगळ्यात मोठा अँगल येथे 35 आहे म्हणजे आपल्याला असं लिहून नाही चालणार, कारण 25 डिग्रीचा अँगल नाही आहे येथे. त्यामुळे आपण ही व्हॅल्यू घेऊ. आता याची टॅन व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर टॅन 45 डिग्री ही व्हॅल्यू किती असेल, कारण टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण 45 डिग्री अँगल घेतलेला आहे. पहा टॅन 45 डिग्री म्हणजे काय आपण लिहू शकतो, टॅन 35 डिग्री प्लस 10 डिग्री. 45 म्हणजे काय, 35 प्लस 10. इथे आपण टॅन ऑफ ए प्लस बी तो फॉर्म्युला अप्लाय करू. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर आहे, टॅन 45 टॅन ऑफ 45 टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू ही 1 आहे.
tan 45 म्हणजे 1, ती व्हॅल्यू आपण येथे पुट केली. आता हा फॉर्म्युला अप्लाय करू, दोघांनाही tan अप्लाय होईल. tan 35 प्लस tan 10, येथे प्लस असल्यामुळे खाली मायनस येईल, दोघांचं मल्टिप्लिकेशन. tan 35 इंटू tan 10 इंटू tan 10. पहा इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 इंटू या दोन टर्म म्हणजे हेच येणार आहे 1 मायनस tan 35 इंटू tan 10. डिग्री लिहित राहा. पहा इथे डिग्री लिहा. इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन tan 35 प्लस tan 10. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? पहा 1 आलेला आहे, ही पण टर्म आहे, फक्त ही टर्म आपण त्या साईडला पास करू. म्हणजे काय होईल, इकडे 1 राहील. 1 इक्वल टू ही मायनसमध्ये टर्म आहे, इकडे प्लसमध्ये होईल. म्हणजे tan 35 डिग्री प्लस tan 10 डिग्री. या दोन टर्म ॲज इट इज हे इकडे आणले आपण तर मायनस प्लसमध्ये येतील. tan 35 इंटू tan 10. एवढी टर्म इथे मायनसमध्ये आहे, ती टर्म आपण या साईडला पास केली तर प्लसमध्ये येईल. बरोबर आहे. LHS आणि RHS आलेले आहे. 1 इक्वल टू tan 35 आहे, tan 10 पण आहे आणि प्लसमध्ये ही पण टर्म आहे. बरोबर आहे. आपण काय करू आता, इक्वल टू 1 दाखवू, म्हणजे आधी ही साईड लिहू आणि नंतर ही लिहू आपण. म्हणजे दॅट इज, यालाच आपण असंही लिहू शकतो, दॅट इज tan 10 डिग्री प्लस tan 35 डिग्री प्लस tan 35 इंटू tan 10 डिग्री इक्वल टू 1. आधी ही साईड लिहिली, नंतर ही लिहिली आपण. ही आपली LHS होईल आणि ही RHS होईल. इक्वल आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. प्रूफ LHS इक्वल टू, ही LHS ॲज इट इज लिहून घ्या. आपल्याला राईट साईडला कॉस पाहिजे, येथे कॉट आहे. कॉटला आपण कॉसच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, येथे कॉट आहे, येथे कॉस पाहिजे आपल्याला. म्हणजे कॉटला आपण कॉस अपॉन साईन लिहू. कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन साईन. त्याप्रमाणे येथे पण तेच करू आपण. हे कॉट 4a म्हणजे आपण कॉस 4a करू अपॉन साईन 4a. पहा कॉट ए म्हणजे काय, कॉस ए अपॉन साईन ए. कॉट 4a म्हणजे कॉस 4a अपॉन साईन ए. आणि हा प्लस 1 ॲज इट इज अपॉन ही आपली LHS आहे. पहिली स्टेप ही करा, नंतर हे लिहा. पहा कॉट ए म्हणजे काय, कॉस अपॉन साईन, अँगल ए आहे, इंटू कॉट 4a म्हणजे आपण असं लिहू शकतो इंटू कॉस 4a अपॉन साईन 4a. येथे मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. आणि हा -1 पहा इक्वल टू. आता आपण काय करू, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1/1. येथे पण 1/1 आहे. येथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, वरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा येथे आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. वरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि खालचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा 1ने याला मल्टिप्लाय करू म्हणजे कॉस 4a. आधी 4a लिहितो, नंतर कॉस ए, हे प्लस साईन 1 इंटू या दोन टर्म म्हणजे साईन 4a इंटू साईन ए. अपॉनमध्ये काय येणार आहे, साईन ए. पहा इथे लिहितो असं, अपॉन साईन ए साईन 4a, साईन ए इंटू साईन 4a. या तिघांचा मल्टिप्लिकेशन येथे येणार आहे. बरोबर आहे. आणि येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1ने मल्टिप्लाय करणार या दोन टर्म म्हणजे कॉस 4a इंटू कॉस ए, हे मायनस हा मल्टिप्लिकेशन साईन 4a इंटू साईन ए आणि अपॉन साईन ए इंटू साईन 4a. बरोबर आहे. या टर्म कॅन्सल होतील. हे पण डिव्हिजनमध्ये आहेत, हे पण डिव्हिजनमध्ये आहेत.
डिनोमिनेटरला याच्या हे आहेत आणि याच्या डिनोमिनेटरला हे आहेत, हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. एवढ्या दोन टर्म राहणार आहेत. पण ह्याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? कॉसची पेअर आहे, साईनची पेअर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला कॉसचा आहे, बरोबर आहे. कॉसची पेअर आहे, साईनची पेअर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला कॉसचा आहे. येथे प्लस असल्यामुळे मायनस असेल. अँगल कोणते आहेत? 4A आणि A, म्हणजे 4A आणि मायनस A. हा फॉर्म्युला कसा होईल? कॉस 4A कॉस A, येथे मायनस असल्यामुळे येथे प्लस येणार आहे, आणि साईन 4A इंटू साईन A याप्रमाणे. आणि अपॉन हा फॉर्म्युला, येथे कॉसची पेअर आहे, येथे साईनची पेअर आहे, म्हणजे हा फॉर्म्युला कॉसचा आहे. अँगल आहेत 4A आणि A, 4A आणि A. येथे प्लस येईल का मायनस येईल? कॉससाठी येथे मायनस असेल तर येथे प्लस येईल, याप्रमाणे. 4A मायनस A म्हणजे 3A, 4A मायनस A म्हणजे 3A अपॉन कॉस 4A प्लस A, टोटल ॲडिशन 4A प्लस A म्हणजे 5A. हीच आपली RHS आहे, इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. फक्त इथे फॉर्म्युला कोणता तयार होत आहे तो ओळखू आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. प्रूफ LHS इक्वल टू, ही LHS आहे कॉस 15 मायनस साईन 15 डिग्री अपॉन कॉस 15 डिग्री प्लस साईन 15 डिग्री. पण RHSला आपल्याला 1/√3 दाखवायचं आहे. 1/√3 ही व्हॅल्यू tan 30ची आहे, बरोबर आहे. म्हणजे LHS सॉल्व करत करत आपल्याला tan 30 ही व्हॅल्यू मिळाली पाहिजे, तरच आपण ही व्हॅल्यू घेऊ शकतो. तर येथे टॅन येण्यासाठी आपण काय करू? येथे साईन आहे, साईनला कॉसने डिवाइड करू, म्हणजे साईन अपॉन कॉस केलं तर टॅन येईल, बरोबर आहे. येथे साईनचा अँगल 15 आहे, म्हणजे कॉस 15ने आपण डिवाइड करू, परंतु दोन्ही साईडला डिवाइड करावं लागेल. येथे लिहिणार आपण डिवाइड एन अँड डी, न्यूमिरेटर अँड डिनोमिनेटर, बाय कॉस 15 डिग्री. देअरफॉर म्हणजे LHS काय होईल? न्यूमिरेटर आहे कॉस 15 डिग्री मायनस साईन 15 डिग्री, याला डिवाइड करू आपण कॉस 15ने, आणि अपॉन कॉस 15 डिग्री येथे डिवाइड केलेला आहे, येथे डिवाइड करू आता कॉस 15 डिग्री प्लस साईन 15 डिग्री, याला पण डिवाइड करायचं आहे कॉस 15 डिग्रीने. पण आता या मायनस साईनने सेपरेट करू आपण, आणि या प्लस साईनने हा डिनोमिनेटर सेपरेट करू, म्हणजे कॉस 15 अपॉन कॉस 15 होईल. डिग्री लिहित राहा, कॉस 15 डिग्री कॉस 15 डिग्री, मायनसने सेपरेट होईल डिनोमिनेटर साईन 15 डिग्री, आणि अपॉन कॉस 15 डिग्री. साईन अपॉन कॉस आलेला आहे, हे कॉस 15 डिग्री हे कॅन्सल होईल कारण सारख्या टर्म आहेत, अपॉन कॉस 15 डिग्री, आणि हे प्लस साईन 15 डिग्री अपॉन कॉस 15 डिग्री. हे कॅन्सल होईल, 1 होईल, हे कॅन्सल होईल 1, बरोबर आहे. सारख्या टर्म आहेत, कॅन्सल होतील. इक्वल टू देअरफॉर LHS इक्वल टू, LHS काय येत आहे आपली? हे कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे 1, हे मायनस साईन अपॉन कॉस म्हणजे tan 15 लिहू शकतो आपण, मायनस tan 15 डिग्री अपॉन हे 1 प्लस साईन अपॉन कॉस म्हणजे tan 15 डिग्री. पण इथे आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे, त्या फॉर्ममध्ये आणायचा आहे फॉर्म्युल्याच्या. तर आपण काय करू? वर मायनस आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे? tan A मायनस बीचा फॉर्म्युला होईल, बरोबर आहे. वर मायनस साईन असल्यामुळे tan A मायनस बीचा फॉर्म्युला होईल. तर फॉर्म्युला कसा होईल? हा फॉर्म्युला कसा आहे? tan A मायनस tan B अपॉन 1, येथे मायनस असेल तर प्लस, येथे मल्टिप्लिकेशन tan A इंटू tan B. हा फॉर्म्युला असा आहे, बरोबर आहे. तर येथे 1 आहे, तर 1ला आपण काय लिहू शकतो? tan 45 लिहिता येईल आपल्याला.
1 म्हणजे काय tan 45 बरोबर आहे, हे मायनस हे tan 15 ॲज इट इज अपॉन हा 1 लागतो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये बरोबर आहे आणि हे प्लस साईन. तर येथे आपल्याला एक टर्म पाहिजे आपल्याला. येथे आपण कोणती टर्म घेऊ, येथे जी टर्म आहे तीच येथे पाहिजे. येथे tan 45 लिहू शकतो आपण कारण त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे म्हणजे 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होणार नाही. tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे. येथे आपण tan 45 लिहू शकतो आणि हे tan 15 ॲज इट इज. याच टर्म आहेत ह्या, फक्त 1ची व्हॅल्यू आपण काय पुट केली, ही पुट केली. 1 म्हणजे ही व्हॅल्यू, हे मायनस हे ॲज इट इज, हे 1 ॲज इट इज, हे प्लस साईन. येथे आपल्याला 1 इंटू येथे 1 लिहू शकतो आपण 1 इंटू बरोबर आहे. या 1ची व्हॅल्यू आपण ही पुट केली म्हणजे आता फॉर्म्युला तयार झालेला आहे. याप्रमाणे फॉर्म्युला तयार झालेला आहे. याची व्हॅल्यू काय लिहिणार आपण tan a मायनस बी म्हणजे tan ऑफ a मायनस बी. ए म्हणजे येथे 45 डिग्री आहे आणि बी म्हणजे 15 डिग्री, हे 30 होतील. हा फॉर्म्युला कसा तयार होईल, tan a मायनस tan b 1 प्लस tan a tan b म्हणजे हा फॉर्म्युला टॅनचा तयार होईल परंतु वरे मायनस असल्यामुळे हा अँगल येतील 45 आणि 15 डिग्री यांची सबट्रॅक्शन होईल. याप्रमाणे हे जर सॉल्व केलं तर हे आन्सर मिळेल आपल्याला बरोबर आहे. याचा आन्सर हे मिळेल आपल्याला. फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे या दोन टर्म ॲड करून. इक्वल टू tan 45 मायनस 15 म्हणजे 30 होतील आणि tan 30 म्हणजे किती 1/√3. हीच आपली RHS आहे. येथे रिझन लिहा सिन्स tan 30 डिग्री इक्वल टू 1/√3. पहा प्रत्येक प्रॉब्लेम वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. एक दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर प्रॉब्लेम पाहिल्या आपल्या लक्षात येईल की हा प्रॉब्लेम कोणत्या प्रकारे सॉल्व करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही एक दोनदा सॉल्व करा. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.